क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 30 डिसेंबरचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. ही सिरीज आपण 1 महिन्यापासून सुरू केलेली आहे. तुम्हाला ही सिरीज कशी वाटत आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल. आपण रोजच्या चालू घडामोडीमध्ये एक एक्झाम पॉईंट ऑफनं महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे जागतिक निर्देशांक. याची आपण संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत 25 डिसेंबर 2025 रोजी किती वर्ष पूर्ण केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, 25 वर्ष पूर्ण केलेले आहेत. आपण याबद्दल आता माहिती पाहूया. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरुवात आणि उद्दिष्ट. ही योजना 25 डिसेंबर 2000 रोजी सुरू केली होती. ग्रामीण भागाचे रस्ते नसलेल्या वस्त्या व सर्व ऋतूमध्ये टिकणारे 12माही पक्क्या रस्त्यानं जोडणं हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. लोकसंख्या निकष. मैदानी प्रदेशात 500पेक्षा जास्त आणि डोंगराळ किंवा आदिवासी भागात 250पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना या योजनेअंतर्गत पक्क्या रस्त्यानं जोडले जाते. नवीन टप्पा. केंद्र सरकारने 2024-25 मध्ये या योजनेच्या 4थ्या टप्प्याला मंजुरी दिली. याद्वारा 25,000 नवीन गावे जोडण्याचे आणि 62,500 किमी नवीन रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेला आहे. आर्थिक तरतुदी. या योजनेसाठी लागणारा खर्च केंद्र आणि राज्य सरकार यांना 7:40 या प्रमाणात विभागला जातो. ईशान्येकडील राज्यामध्ये हा वाटा 90:10 असा आहे. सामाजिक आणि आर्थिक फायदा. पक्के रस्त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बाजारपेठ, आरोग्य केंद्र आणि शिक्षण संस्थेपर्यंत पोहोचणं सोपं झालेलं आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला विकासाला गती मिळाली आहे. तर ही संपूर्ण माहिती प्रधानमंत्री ग्राम सडक योजनाबद्दल होती. हे एक्झाम पॉईंटनं महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. 40वी आशिया जलपक्षी गणना जानेवारी 2026 मध्ये कुठे होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे कोरिंगंगा वन्य जीव अभयारण्य, आंध्र प्रदेश. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. आता आपण पाहू पुढला प्रश्न. पुढला प्रश्न पाहण्याच्या आधी आपण याबद्दल माहिती पाहूया. 40वी आशिया जलपक्षी गणना 2026. दिनांक 10 ते 11 जानेवारी 2026. ठिकाण गोदावरी मोहना, आंध्र प्रदेश. कोरिंगंगा वन्यजीव अभयारण्य. प्रकार 40वी एशिया वॉटरबर्ड सेन्सस प्लस 60वी इंटरनॅशनल वॉटरबर्ड सेन्सस. आयोजक आंध्र प्रदेश वन विभाग. BNHS वेटलँड इंटरनॅशनल साऊथ एशिया. उद्देश्य पाणथळ जमीन व जलपक्ष्यांची संख्या, वितरण और दीर्घकालीन ट्रेंड्सचा डाटा गोळा करून संवर्धन आणि धोरणात्मक निर्मितीला मदत करणे. तर ही 40वी आशिया जलपक्षी गणनाबद्दल महत्त्वाची माहिती होती. आता आपण पाहू पुढला प्रश्न. नवी दिल्लीत अटल स्मृती न्याय सोसायटीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपले माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची निवड झालेली आहे. म्हणजे ऑप्शन 1 हा बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यानंतर पाणबुडीतून प्रवास करणारी द्रौपदी मुर्मू या कितवे भारतीय राष्ट्रपती ठरलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 हे दुसरे राष्ट्रपती ठरलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतातील नौदलाच्या INS वाक्षीर या पाणडुबीत प्रवास करणारी पहिला महिला राष्ट्रपती कोण बनलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 द्रौपदी मुर्मू हे पहिली महिला राष्ट्रपती बनलेली आहे ज्यांनी INS वाक्षीर या पाणडुबीत प्रवास केलेला आहे. आता आपण याच्याबद्दल माहिती पाहूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी INS वाक्षीर पाणडुबीद्वारा प्रवास
करणारी पहिली महिला राष्ट्रपती बनलेले आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यानंतर ते दुसरे राष्ट्रपती आहेत. दिनांक 28 डिसेंबर 2025 रविवार दिवशी. ठिकाण कालवर नौदल तळ, कर्नाटक. पाणडुबीचं नाव काय? INS वाक्षेर. सुमारे 2 तास प्रवास यांनी केलेला आहे. नौदलाचे प्रमुख दिनेश के त्रिपाठी सोबत होते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम 2026 INS सिंधू रक्षक नंतर पाणडुबीत प्रवास करणारे ते दुसरं राष्ट्रपती होते. तर आपले पहिले राष्ट्रपती कोण होते ज्यांनी प्रवास केलेला होता? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. कोणत्या वर्षी? 2006 INS सिंधू रक्षकमध्ये यांनी प्रवास केलेला होता. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रवास केलेला आहे. आता आपण INS वाक्षेरबद्दल पाहू. S-24 बद्दल माहिती. कल्वरी क्लास स्कॉर्पियन डिझाईन. फ्रान्सचे नेव्हल ग्रुप कडून तंत्रज्ञानातून हस्तांतरण. प्रोजेक्ट 75 मधली 6वी पाणडुबीपैकी 6वी व शेवटची आहे. इतर पाणडुब्या कल्वरी, खांदेरी, करज, वेला, वाक्षेर. वाक्षेर समुद्री मासा. खोल समुद्रातील शिकारी. वाक्षेरच्या बिरुदवाक्य वीरता, वर्चस्व आणि विजय. तर ही INS वाक्षेरबद्दल माहिती आहे. आता आपण पाहू पुढला प्रश्न. 33 वर्षांनंतर कोणत्या राज्याला पुन्हा टायगर स्टेट या आधी समावेश करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्याला. त्यानंतर पुढला प्रश्न. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू कोण ठरलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 स्मृती मंदना ठरलेली आहे. ही कितवी महिला आहे? ते दुसरी भारतीय महिला आहे. आता आपण माहिती पाहूया. स्मृती मंदना 10,000 धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला ठरलेली आहे. सामना इंडिया वर्सेस श्रीलंका. चौथा T20. दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी. त्रिवेंद्रममध्ये हा ठिकाण होता. एकूण 281 धावांमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या. म्हणजे किती डाव लागले? तर 281. सर्वाधिक जलद जगातली चौथी खेळाडू आहे. भारतातील दुसरी महिला. तर पहिली महिला कोणती आहे? तर मिताली राज. हिने 12,000+ धावा केलेल्या आहे आणि डाव म्हणजे किती खेळ लागले तर 291. स्मृती मंदनाला 10,000+ धावा करायला 281 एवढे डाव लागलेले आहेत. तर ही माहिती स्मृती मंदना यांनी 10,000 धावा पूर्ण केल्या याच्याबद्दल होते. आता आपण पाहू पुढला प्रश्न. नुकतेच निधन झालेले हर मॉरिस हे कोणत्या देशाचे माजी क्रिकेटर आणि कर्णधार होते? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आपला ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड. ह्यू मॉरिसचे निधन आताच नुकतंच झालं. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू होते. वयाच्या 62व्या वर्षी त्यांचं निधन झालं. तारीख 28 डिसेंबर 2025 रोजी. क्रिकेट कारकिर्दी देश इंग्लंड आणि ते माजी कर्णधार पण होते. आता आपण पाहू पुढला प्रश्न. जगातली सर्वात जुने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत संमेलन हरिवल्लभ संगीत संमेलन कुठे आयोजित केले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 जालंधर, पंजाब येथे. आपण माहिती पाहूया. 150वे हे हरिवल्लभ संगीत संमेलन आहे. पूर्ण नाव श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलन. महत्त्व जगातली सर्वात जुने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत महोत्सव आहे. सुरुवात 1875 गुरु स्वामी तुलजहागीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त. संस्थापक बाबा हरिवल्लभ. ठिकाण श्रीदेवी तालाब मंदिर परिसर, जालंधर, पंजाब. कितवी आवृत्ती होती? तर 150वी आवृत्ती होती 2025 मध्ये. दिनांक 26 ते 28 डिसेंबर 2025 रोजी. राष्ट्रीय दर्जा भारत सरकारने राष्ट्रीय महोत्सव म्हणून घोषित केलेला आहे. तर ही महत्त्वाची माहिती 150वे हरिवल्लभ संगीत संमेलन बद्दल. आता आपण पाहू पुढला प्रश्न. शक्ती स्कॉलर हे युवा संशोधन फेलोशिप कार्यक्रम कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय महिला आयोगनं सुरू केलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो,
आपण एक्झाम पॉईंट ऑफने एक महत्त्वाचा आपला टॉपिक पाहतो आपल्या चालू घडामोडीच्या ह्या सिरीजमध्ये. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे जागतिक निर्देशांक. याच्याबद्दल आपण माहिती पाहूया की भारत कोणत्या क्रमांकावर आहे जागतिक निर्देशांकमध्ये. चला आता आपण जागतिक निर्देशांक पाहूया. तर ग्लोबल हंगर इंडेक्स 2025मध्ये भारताचा रँक किती आहे? तर 102. जागतिक हवामान जोखीम निर्देशांकमध्ये भारताची रँक किती आहे? तर 15वी. जागतिक हवामानबद्दल कामगिरी निर्देशांक 2026मध्ये भारताची रँक किती आहे? 23वी. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025मध्ये भारताची रँक किती आहे? 128वी. ग्लोबल डिजिटल नॉमॅड रिपोर्ट 2025मध्ये भारताची रँक किती आहे? तर 38वी भारताची रँक आहे. त्यानंतर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025मध्ये भारताची रँक किती आहे? तर 38वी. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025मध्ये भारताची रँक किती आहे? 63वी. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये भारताची रँक किती आहे? 71वी. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025मध्ये भारताची रँक किती आहे? तर 131वी भारताची रँक आहे. त्यानंतर मानवीय विकास निर्देशांक 2025मध्ये भारताची रँक 130वी आहे. जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताची रँक किती आहे? तर 191वी भारताची रँक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे जागतिक निर्देशांक आहे. तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफनं हे लक्षात ठेवा. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास इथले प्रश्न येतील. तुम्हाला प्रश्न असू शकते की ग्लोबल हंटर इंडेक्स 2025मध्ये भारताची रँक कितवी आहे? तुम्हाला ऑप्शन तुमच्या समोर राहतील आणि तुम्हाला ते करेक्ट आन्सर टिक करावं लागेल. तर 102वी हे रँक आहे. तर एक्झाम पॉईंटने हे खूप महत्त्वाची रँकिंग आहे. याबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन पाठ करून ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर हे चालू घडामोडीच्या प्रश्नाची सिरीज घेत आहोत. ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर पण करा. इथून तुम्हाला येणाऱ्या कोणती पण एक्झाम असो तिथे हमखास प्रश्न दिसतीलच. तर अशा महत्त्वाच्या सिरीजकरिता आणि अपडेटकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.